पप्पा ह्याच्यात भोबो की परी अहो पप्पा भोबो भटजीचा किती राहिलंय अभ्यास? अजून 4 विषयाचा राहिला. ओ 4 विषयाचा. बाय बाय. मच्छी कवा बनती काय माहित, किती वेळ झालं मच्छी बनती. बघा की पप्पा चिवड्याला पाठवा. चिवड्या हं. मम्मीला जा आणि म्हणावं मच्छी शिजली का नाही, शिजवते का काय करते बघ जरा. फ्राय करायला सांगितलंय, फ्राय कर म्हणावं आणि भाजीत थोडंच पीस टाक म्हणावं. फ्राय लागतंय पप्पाला फ्राय. म्हणाय बी येईना ना मला. आणि जायचं जा, मम्मीला जा, जा. जातो मी परीचा अभ्यास घेतो पटकन. पप्पा बाबा भटजीचा शेकली होती. अरे चिवड्या पडला वय, येड पुढं दिसत नाही का टिपवाय बिपवाय. हा जा नीट विचार मम्मीला, लय भूक लागली म्हणायचं पप्पाला दम निघा नाही मच्छी. अजून नीट जा. पुढं बघ, पुढं अडकली का काय करावं काय की तुला कुठलं काम सांगावं का नाही. जा पटकन विचार मम्मीला. काय काम सांगाव का नाही व? बघ की तरी तर भूक लागली जोराची. मच्छी कधी फ्राय करते काय माहित. मम्मी मम्मी माझी फ्राय झालं का ग? नाही झाला ग. कुणी विचारलंय तुला? मम्मी पप्पाने विचारलं. पप्पाला लय भूक लागली जोरात. हा मच्छी मटन चिकन म्हणलं ना तुझ्या बापाला भूक लय लागन जगी. इतकं खायला पाहिजे विचार नाही. आणि पालेभाज्या असू दे बरं, नाक डोळं मोडत खाणार. जा होतय म्हणा, दम काढा जरा. 2च हात आहेत मला, 10 हात नाही तर. अगं मम्मी पप्पाने तसं केलंय मटन करायला चिकन करायला. हा मटन करतो चिकन करू. आता आणली मच्छी, मटन बी आणा नाही चिकन बी आणा. जा बर चलो. ते काय की भूक लय लागली. पप्पा पप्पा हा मम्मी म्हणली की थांबा होतय. थांबा होतय. कावा होतय, आग पडली पोटात. अहो पप्पा मम्मी म्हणली दम काढा म्हणली. काय दम काढ आग पडली पोटात. मच्छी म्हणलं ना मला लय कसतरी होत. दम काढा मला अभ्यासापणे मन लागना. अच्छा माझ्यासाठी एकदा म्हणून ये. मम्मी परीनं म्हणलंय की कवा होतय. जा बर म्हणते बर जा विचार जा. आता माझं नाव सांगू का, परीचं नाव सांग. ओढू नको आता हम्म. भोपळा होईन परत. हा नीट नाही गाडी तुझी. आणि माझं नाव सांगू बरं का, मग म्हणून परत मला ताव काढेन. परीचं नाव सांग आता जा. जाते ना थांबा ना. मम्मी दीदीचा अभ्यास नाही झाला. दीदीने मला म्हणली. काय म्हणली दीदी? दीदीचा पटकन मटन झालंय का नाही म्हणली. दीदी म्हणते का पटकन मच्छी झाली का नाही बघून ये. हा मला वाटत नाही आज दीदीचा अभ्यास लवकर होईल म्हणून. आता दीदीच्या बी पोटात कावळं वरडायला लागला असत्यानं काय. भूक लागली ना दीदीला? हा लागेल की भूक. डब्याला भाजी दिली तर डब्याची भाजी महागारी येते. आणि असं आणते की मच्छी बिच्छी तिला भूक आहे ना लगेच लागन. मग धरण चालला असं कालवा कधी होतय. मम्मी मी सगळी खाल्ली भाजी चपाती. हा तू गुड गलय ती बॅड गलय होतय. दम काढा म्हणा जरा. जा तिथला म्हणा अभ्यास कर पटापटा. बर परत मम्मी मी तर सगळी चाय आणि फक्त भाजी चपाती सगळीच खाते. हा मम्मी काय म्हणली? मी म्हणते दम काढा असं म्हणली मम्मी. अगं काय दम काढा, तिथं पोटात आग पडली माझ्या. जा अजून एकदा विचारून ये. दाजीने विचारले म्हणजे जा. बर दादा. हा मम्मी हा तेवढी दे ना ग. देते. दे. काय आता विचार आले का झालं का नाही? झालं का नाही का मम्मी? झालं आता झालं. हात धुवा म्हणा तर आलेच मी सगळं घेऊन. हा बर जा पाणी पिऊ नको. जेवायचं नाहीच पुन्हा तर ठेवू इथं. जा बर ठेवून येतं पण तिथं हा आता तू बी सायकल लाव आणि हात धुवून घे आणि हॉल मध्ये जेवण करू. पण तिकडे करते ना जेवण. हा तिकडच करायचं. तो आणि पप्पा आणि दादा आणि दीदी आणि हा सगळ्यांनीच करायचं जेवण. चला हात धुवा म्हणा.
हा पटकन 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 पटकन. काय झालं काय म्हणली मम्मी म्हणजे की थांबा हात धुवा हात हात धुवा हा. झालं काय झालं काय चिवडा चला मग हात धुतो मी. A few moments later. मास्तर अब देख तू एकच पीस दिलाय मला यांनी लय कमी आणले वाटते आता काहीतरी करावं लागणार मामाची आणि मामीची भांडणच लावतो तरच मला खायला भेटणं लय मोठं. होय रे मामा काय आपण पार्सल टाकाय गेलतो बघ हा आणि तिथं एक बाई तुला बोलत होती बघ हा काय म्हणत होती रे पण मामीचा आपल्याला फोन आलता मामीनं आपल्याला लवकर बोलवलं होतं तुला चल चल म्हणतोय आणि तू त्यांना बोलत बसला का नाही कोणती बाई अरे नव्हती का ती असं मोबाईल बी काढला होता बघ नंबर अरे कोणती बाई अरे नव्हती बाई तिथं बोलत नव्हता पार्सल पैसे तू ह्याचं काय ऐकू नको काय काय भानगड आहे? ह्याचं काय ऐकू नको काय बी बोलतोय हे काय बी कसं काय बोलताय हा तिकडे चला. तू तिकडे चल तो सांगतो काय आहे ते सखोय थुंपुदा थुंपु. अभी मजा आएगा ना भिड़ो. असं काय थुंपुदा दाखव. दाजा तुझा मित्र आलता रे 1000 रुपये द्यायचं होतं. काय म्हणते ते आलत वय हा अगं ती लय बुरटय पैसे लय बुडीवतय आणि लय चेंगट आहे कस का आलत मनानेच चालतंय मी येतो घेऊन त्याच्याकडून पैसे आणि पीस माझा ठेवला इथं खाचीन बिचीन नाही खात तुझं कशाला खाते एवढं बट आहे हा मी ह्याच्यातलं बिन ह्याच्यातलं बी खाणार आहे पप्पा मम्मी पप्पा काय खाणार गेला काय हा गेला गेला माझ्या मम्मी पप्पाची बंड जाऊ दे काय थांब तुला दाखवतेस माझ्या मम्मी पप्पा सोडून खाणार काय मी एकटीच ही पण खाणार आणि ती पण खाणार म्हणतोय थांब तुला आता दाखवतेच मी तर ह्याच्यात हेच टाकलं मीठ आता बस तसंच म्हणत आता म्हणून लागायला बस मी खाते अगं दिदे मम्मी पप्पाची भाजी खायची अगं चिवड्या ह्या दाजाने आहे ना मम्मी पप्पाची भांडणं लावली ती तिकडे पाठवलंय होय दाजा आहे ना पूर्ण भाजी खाणार होता म्हणून मी ह्याच्यात मीठ टाकलं आता कसं खाणार आता बस तसं दाज होय मीठ टाकलं का हा देदा मम्मी पप्पा कुठं पळून चालली का अगं कुठं नाही चाललं तिकडे रूम मध्ये आहे ना मम्मी पप्पाला आहे ना बांधणं मारते बरं टाकलं हा मी टाकलं दादाने असली भाजी घेतली ते मम्मी पप्पाला भाजी नाही उरती बघ तर पप्पाने तरी मला भाजी वाढली होती मम्मी तर भाजी पण नाही घेतली हा किती मम्मी भाजी घेत नाही आणि आपले तुला भाजी दिली का आता मी खाणार भात तू तर अजून काहीच खाल्लं पण नाही हा तीच नुसतं खातो ती भाकर गोल करून नाही पप्पाची ती भाकर काय नाही करतो मी पण केलाय काला हा मी खाणार आहे भात तो तिथे भात खाणार आहे जरा माझी मम्मी देते मला मी मम्मीचा झोपणार अशी गप्प बस मला खाऊ दे घास पण नाही खाल्ला थांब देता का निघणार काय A few moments later. और अभी तो रुको क्लाइमैक्स अभी बाकी है. अय परे पीस पीसला तर हात लावणार नाही ना एकदा लावते तुझा आहे की असा पीस तू तो गया बेटे. मी काला कुस करून हाणतो
परत मग मीठ टाकलं काय हा मीठ टाकलं मीठ. का कारण की तू माझ्या मम्मी पप्पाची भांडणं लावली आणि स्वतः एकटा खाणार होता काय. आता बस तसं खातात तेच. खरड गोट करून ठेवलं, भांडण लावली म्हणजे काय झालं? नाही मला खायचं आता. जा जा नको खाऊ.